नमस्कार. शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा फक्त शब्दच, अद्याप अनुदान नाही. राज्य शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत 50,000 प्रोत्साहनपर अनुदान दिले जात होते. परंतु यावेळेस जिल्ह्यातील अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उमेदवारांची धावपळ, नुकसानग्रस्त भागाकडे वळवला प्रचाराचा ताफा. एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा ताफा नुकसानग्रस्त भागाकडे वळवल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उमेदवारांची धावपळ पाहायला मिळत आहे. जनावरांच्या बाजारात मंदीचे चित्र कायम. दूध दर वाढीची शक्यता मागील महिन्यात मावळल्यानंतर दुधाच्या दरामध्ये 1.5 ते 2 रुपयांनी कपात झाली होती. यानंतर आता जनावरांच्या बाजारामध्ये देखील त्याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. सोन्याच्या भावात दरवाढ सुरूच. सुवर्ण बाजारात सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. 3 दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात तोळ्यामागे 800 रुपयांची वाढ झाली. यामुळे गेल्या महिनाभरात सोन्याच्या दरात 6,000ची वाढ झाली आहे. परभणीत सोयाबीनला मिळतोय कमाल 4,750 रुपयांचा दर. परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी सोयाबीनची 250 क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 4,300 ते कमाल 4,750 रुपये तर सरासरी 4,525 रुपये दर मिळाला आहे. यावर्षी 5,000 टन आंबा निर्यात होणार. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन. महाराष्ट्रात मागच्या वर्षीच्या सीझनमध्ये आंबा उत्पादक शेतकरी संकटात होते, परंतु यंदा परिस्थिती थोडी बदलल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पाऊस आणि किडीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हापूस आणि केसर आंबा उत्पादन चांगल्या पद्धतीचे झाल्याचे बोलले जात आहे.